नमस्कार, मी सायली वजे पानसे आणि आज मी करतेय कुळथाचं पिठलं किंवा त्यालाच पिठी असंही म्हणतात. बाहेर मस्त पाऊस पडत असताना असं गरमागरम कुळथाचं पिठलं आणि भात म्हणजे तर स्वर्गसुख. तर बघूया कुळथाच्या पिठल्याची रेसिपी. तर त्यासाठी आधी एक मी मोठी वाटी, आता हे मी मोठ्या कुंड्याच्या ह्याच्यात घेतलंय त्याच्यामुळे वाटीच्या प्रमाणात सांगते. एक मोठी वाटी भरून कुळथाची पिठी आहे. एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धी वाटी ओलं खोबरं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 8-10 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. कडीलिंबाची पानं आहेत. 2-3 आमसुलाची बुटुक आहेत. जिरं आहे, मीठ, कोथिंबीर आणि बाकी लागणारं साहित्य म्हणजे मोहरी, हिंग, हळद आणि तेल. पातेल्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यात घालते मोहरी, नंतर घालायचंय जिरं, मग घालायचा हा कडीलिंब, मिरच्यांचे तुकडे, लसूण आणि मग एकदा जरा परतून घेऊया. आणि मग त्याच्यात घालायचा आहे हा कांदा. आता हे मात्र आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यावं लागणार आहे, म्हणजे कांदा व्यवस्थित शिजेल. कांदा शिजत असतानाच आपण यात घालूया हळद आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आणि आता हे 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजू देणार आहोत. कांदा व्यवस्थित शिजलेला आहे. आता यात मी हे 3 ते 4 वाट्या पाणी घालतेय. तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवंय त्यानुसार पाण्याचं प्रमाण ऍडजस्ट करू शकता, पण हे पिठलं मात्र जरासं पातळसरच चांगलं लागतं. तर आता ह्याच्यात पाणी घातल्यानंतर मी त्याच्यात घालतेय आमसूल आणि मीठ आणि हे चांगलं उकळू द्यायचंय आणि मग त्याला आपल्याला वरनं कुळथाची पिठी लावायची आहे. सो आता हे चांगलं उकळू देते. एकीकडे गॅसवर ते पाणी उकळतंय तोपर्यंत मी ही पिठी थोड्याशाच पाण्यात नीट कालवून घेतलीये, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही. आणि पाणी उकळलं की आपल्याला ही पिठी त्याच्यामध्ये घालायची आहे. तुम्ही तसंचही घालू शकता, पण बरेचदा त्या पिठीच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते, म्हणून मी हे व्यवस्थित कालवून मगच त्याच्यामध्ये घालणार आहे. पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता मी गॅस बारीकच ठेवतेय आणि ही जी कालवलेली पिठी आहे ती त्यात हळूहळू करत मिक्स करतेय आणि मग डावाने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि आता पुन्हा बारीक गॅसवरच मी ही पिठी शिजू देते आहे. हे पिठलं आता छान उकळलेलं आहे, पिठी शिजलेली आहे. आता यात मी घालतेय ओलं खोबरं आणि कोथिंबीर आणि मग गॅस बंद करते. इथे आपलं कुळथाचं पिठलं तयार आहे. गरमागरम कुळथाचं पिठलं तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.